मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 74. आँखों की गुस्ताखिया माफ हो. सकाळपासूनच फोनची खणखण, अभिनंदनाचे कॉल्स अन मेसेजेसचा पूर. फायनान्शियल न्यूजमध्ये भल्या पहाटे झळकलेलं तिचं नाव. SWC wins Supreme Group contract for the next 2 years. प्रोजेक्ट लीडर मेघा जोशी, VP. देश परदेशातून मेल्स, कॉल्स, मेसेजेस. आजपर्यंत ज्या क्लायंट्ससोबत काम केले त्यांचे सिनियर एक्झिक्युटिव्स, SWC ऑफिसमधील हरेक जण, IIM आणि कॉलेजमधील जुने मित्रमैत्रिणी, नातेवाईक. कौतुकाचा वर्षाव चहूबाजूंनी. 2 वर्ष सुप्रीमसाठीच काम करायचे हा टीममध्ये संचारलेला नवा उत्साह. तर SWCच्या मेघा मॅम कायम इथेच आपल्यासोबत काम करणार हे कळल्यावर सुप्रीम फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट्सच्या ज्युनियर्सना झालेला अत्यानंद. सकाळपासूनची हीच सारी गडबड आणि नवीन कामांचा श्री गणेशा करून लगबगीने ती ऑफिस बाहेर पडली. रमेश भाईंना गाडी जुहूच्या दिशेने घ्या सांगून फोन उचलला. राणू, पोहोचते आहे मी. हो, निघाले. पोहोचते. आर्या, हां बोल. शोना, मस्ती करू नको, नीट रहा, ऐक. तिच्या सूचना सुरू होण्याआधीच आर्याने फोन कट केलेला. घड्याळात पाहिले 4:30 झालेले. देवा, किती ती घाई या मुलींना. श्वेताची मेहंदी आणि आर्याचा नको तेवढा उत्साह. स्वतः मेहंदी लावत पण नाही. म्हणते एवढा वेळ हात धरून कोण बसणार. मुळात एवढा वेळ एका ठिकाणी शांत कसे बसणार हा खरा मुद्दा. मनोज भाई आर्या आणि जियाला घेऊन प्रकाश सरांच्या घरी गेलेत. दुपारी 3लाच तिकडे पोहोचली आहे. सकाळीच मम्मीजींचा फोन आला. घेऊन जातो सोबत म्हणाले. मग नाही कसं म्हणणार. आर्या तर घोड्यावर बसलेलीच. इव्हेंट मॅनेजर्सशी बोलणे झाले माझे. आज सकाळी येणारे सर्वच पाहुणे पोहोचले आहेत. काही आज रात्री उशिरा तर काही उद्या सकाळी येतील. सिंगापूरहून श्वेताचे कलिग्स उद्या दुपारपर्यंत पोहोचतील. आज तर प्रकाश सरांच्या घरी पाहुण्यांची घाईगडबड असेल. त्यात आर्याची मस्ती. तसे मम्मीजी आहेतच तिथे, ठेवतील लक्ष. काळजी करू नको म्हणाल्या. पापाजीही पोहोचले असतील. जियाचा हट्ट माझ्याकडूनच मेहंदी काढून घेण्याचा, नाहीतर नव्हतं जायचं मला. पण श्वेतानेही सकाळपासून 10दा फोन करून झाले. कधी निघते. आता ऑफिसचे कामही महत्वाचेच आहे ना. मँगो कलरच्या गडवाल सिल्क साडीवरून हात फिरवला. घाईतच नेसलेली, अगदी शेवटच्या 10 मिनिटात. सकाळपासून ऑफिसची धावपळ. सिरीन ग्रुपचे काम आठवले आणि त्यासोबत तोही. मोबाईलमध्ये त्वरित मेसेज टाईप केला. श्वेताकडे जात आहे. कळवलं बाबा, नाहीतर चिडका कांदा परत फुगून बसेल. दुपारी 2ला निघते श्वेताकडे जायला. विचारले मी त्यांना, तर म्हणे नाही, सिरीनचे रिवायवलचे काम सुरू करायचे आहे. अडकवलं मला कामात. सकाळी आचार्य सरांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या कंपनीबद्दल सांगितलेले, त्याचेही काम सुरू केलेच. राजीव, श्वास घेणे तुम्हाला माहितीच नाही बहुतेक. काल कॉन्ट्रॅक्ट साईन केले आणि आज नवीन असाइनमेंट सुरू. SWC टीमने आनंदोत्सव साजरा करेपर्यंत सर्वांना कामात बुडवले. सेलिब्रेशन कॅन वेट म्हणे. कॉन्सन्ट्रेट ऑन वर्क. उद्याचा दिवस महत्वाचा आहे, एंगेजमेंट डे. आजपासून का वेळ वाया घालवायचा. हे ज्ञान मिळाले मला. देवा, काय करू मी या मेहराजींचे. खडूसजी. तेवढ्यात तिच्या मेसेजचा रिप्लाय आलाच. शेट्टी सरांच्या VTech सिस्टीमचे रिपोर्ट्स पाठवा. स्वतःलाच कोसत पायावर विसावलेला राणी कलरचा पदर सारखा केला आणि लॅपटॉप सुरू केला. राजीव, मी आलेले 4 वाजता रिपोर्ट्स दाखवायला, पण तुम्हीच गायब होतात. आज तुम्हीही बिझीच आहात. सकाळच्या मीटिंग नंतर आपण भेटलो नाहीच. उद्याची कामं, वीकेंड मीटिंग्सही तुम्हाला संपवायच्या असतील. आज तर काही तुम्ही प्रकाश सरांकडे येणार नाही, माहितीये. असंही मेहंदी फंक्शनमध्ये पुरुषांचं काय काम. तुम्ही बसा ऑफिसमध्येच, कामं संपवा. हे घ्या, पाठवले रिपोर्ट्स तुम्हाला. देवा, उद्या तरी हे फ्री असू देत, नाहीतर बँक्वेट हॉलमध्ये कोपऱ्यात बसून हे कॉन्फरन्स कॉल्स करत बसायचे. हो, हेही होऊ शकतं. राजीव मेहरा आहेत ते, काहीही करू शकतात.
जुहूला प्रकाश सरांच्या बंगल्यासमोर गाडी थांबली. अरे, हा तर राजीवजींच्या घरापासून जवळच आहे. अगदी एक गल्ली ओलांडली की आमच्या CFO साहेबांचं घर. अरे वा, म्हणजे पापाजी आणि प्रकाश सर नेबर्स आहेत जणू. मनातली धाकधूक खोल श्वास घेत कमी केली. गेट समोरच मनोजभाई उभे होते. छानसे हसतच गुड इव्हिनिंग म्हणत त्यांनी ते भव्य गेट तिच्यासाठी उघडले. गेट बाहेर गाड्यांची लांबच लांब रांग आतील पाहुण्यांचा अंदाज देत होती आणि सिक्युरिटी ही पुष्कळ होतीच. देवा, काय हे? अहो भाग्य माझे. रविवारी सुप्रीम CFOंच्या घरी होते आणि आज सुप्रीम CEOंचे घर. स्वप्नवत सारे. गेटच्या आत पाऊल टाकले. फुलांच्या आणि दिव्यांच्या माळांनी सजलेला भव्य बंगला. समोर मोठ्या लॉनवरच खुर्च्या मांडून वयस्कर मंडळी गप्पा करत होती. प्रकाश सरांनी हाक मारूनच जवळ बोलावले आणि सोबत पापाजीही होतेच. श्वेताचे काका, मामा आणि इतर वडीलधारी नातेवाईकांशी ओळख करून दिली. मेघा जोशी, SWC VP, प्रोजेक्ट लीडर आणि श्वेताची फ्रेंड. तिने हात जोडतच सर्वांना नमस्कार केला. आशीर्वाद देताना ती VP आहे हे ऐकून आश्चर्याने काही जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि प्रकाश सरांनी ओळख करून देताना VP या पदाला दिलेला मान तिच्या मनाला स्पर्शून गेला. सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींनी केलेल्या कौतुकाने पापाजींचा ऊर अभिमानाने भरून आला. मेरी राजीव की पसंद है, हमारी मेघा. डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होताच मेघा आंटी, मम्मा. चिमण्या धावत बाहेर आल्याच त्यांच्या कडकडून मारलेल्या मिठीने ती पडता पडता सावरली. किती उशीर, कधीची वाट बघते आहे, ही जियाची तक्रार. मम्मा, किती फ्रेंड्स आहेत बघ, मी रात्रीपर्यंत इथेच थांबणार. ही घोषणा करून 5-6 मुलामुलींची ओळख करून देत त्यांना घेऊन आर्या पुन्हा खेळायला पसार. श्वेताच्या कझिन्सची मुले, बंगल्यातून सनईचे सूर, त्यासोबतच गप्पांचे अति उंच स्वर बाहेरपर्यंत येत होते. जिया तिला खेचूनच आत घेऊन गेली. लाडक्या लेकीच्या एंगेजमेंटसाठी सुंदर सजवलेले घर. हेही घर आलिशानच, अगदी मेहरा व्हिला सारखेच. समोर 2ही सोफ्यांवर महिला मंडळ बसलेले. मेहंदीने भरलेले हात सुकवत गप्पांना अन हसण्या खिदळण्याला ऊत आलेला. पण सर्वच अनोळखी. जियाची बडबड सुरू होती. मेघाची नजर मम्मीजी अन श्वेताला शोधत होती. आतल्या रूममधून बाहेर येत मम्मीजींनी हसतच मिठी मारली. देर क्यों की, कब से राह देख रहे हैं. पाठीवर हक्काने चापट मारत लटका राग व्यक्त केला. प्रकाश सरांच्या पत्नी निशाजींशी तिची ओळख करून दिली. गेले 3-4 दिवस श्वेतासोबत केलेल्या धावपळीबद्दल त्यांनीही मनापासून कौतुक करतच गळाभेट घेतली. निशा मॅम आणि मम्मीजींची नेत्रपल्लवी पाहून ती गोंधळली किंचितशी. श्वेताला भेटायला आत निघाली अन मागून निशा मॅमचा आवाज, रीमा, बढ़िया बहू मिली है तुम्हें. सिर्फ मुझे नहीं, हम दोनों को. राजीव तुम्हारा भी तो बेटा है. रीमाजींचे कुजबुजत उत्तर अन मग आनंदी हसण्याचे आवाज. तिच्या कानावर पडलेले ते शब्द. हृदयाचे ठोके वाढलेले जाणवलेच. किंचित डोळे मिटले गेलेच. देवा, बहू, मेहरा फॅमिलीची बहू मी. मेघा, गप्प बैस, उगाच विचार करू नको. आत्ता काहीच ठरलेलं नाही. वी आर थिंकिंग, वी नीड टाइम, राईट. आधी लग्न श्वेताचे, नाही, आधी एंगेजमेंट. चल ना आंटी, तू मला लवकर मेहंदी काढ, नाहीतर सुकणार नाही ना. जिया खेचतच तिला आतल्या मोठ्या लिव्हिंग रूम मध्ये घेऊन गेलेली. तिथले सोफे खुर्च्या हलवून छान खालीच गाद्या टाकून भारतीय बैठक सजवण्यात आलेली. मेहंदी फंक्शनसाठी निवांत बसण्याची सोय. तिथेही मध्यमवयीन अन तरुण स्त्रियांचा गोंधळ. मेहंदी काढून घेण्याची लगबग. 4-5 मेहंदी आर्टिस्ट भराभर मेहंदी काढायचे काम उरकत होत्या. 2 जणी श्वेताची खास मेहंदी रेखाटत होत्या. मेघा, आय एम मॅड ॲट यू, किती कॉल केले. श्वेता बसल्या जागेवरूनच ओरडली. सॉरी, माफ करो.
अशी गयावया करत तिच्या समोर मेघा गुडघे टेकून बसली. श्वेताची हाताची मेहंदी झालेली अन आता पायावर कलाकुसर सुरू होती. आजूबाजूला असणाऱ्या तिच्या आत्ते, मामे, मावस बहिणींची अन वहिन्यांची ओळख करून दिलीच. शी इज मेघा, माय फ्रेंड, अँड शी वर्क्स विथ सुप्रीम. तिने डोळे मिचकावत ताणलेला अँड सोबत आजूबाजूच्या काही स्त्रियांचे ओ आप मेघा हो, व्हीपी मेघा. हे ऐकून तिच्या काळजात किंचित धस्स झालेच. चेहऱ्यावरचे गोंधळलेले हसू लपवतच मिश्किल हसणाऱ्या श्वेताकडे पाहिले. श्वेता, मी ना तुला फटके देईन जर राजीवजींचं नाव घेऊन चिडवण्याचा प्रयत्न केलास. डोळे बारीक करतच श्वेताला गप्प करण्याचा प्रयत्न. मेघा, भाई कुठे आहे? श्वेताचा निरागस प्रश्न अन गादीवर साडी सावरून बसणाऱ्या तिचा हात सटकलाच. डोळे मोठे करतच श्वेताला दटावले अन त्यावर श्वेताचे खिखी करणे. देवा, ही श्वेता मला सगळ्यांसमोर त्रास देणार आहे का? आज हे हाल आहेत तर उद्या काय होणार माहित नाही. श्वेता आंटी, डॅड येणार नाही. ही सेड ही इज नॉट इंटरेस्टेड इन मेहंदी फंक्शन. तो ऑफिसमधून डायरेक्ट घरी जाणार आहे. मेघाच्या शेजारी बसतच जियाने माहिती पुरवलेली. देव पावला, मेहराजी नकाच येऊ इथे. तुम्ही आलात तर परिस्थिती अजूनच बिकट होईल माझ्यासाठी. हो का जिया? आय थॉट डॅड येणार आहे इकडे. श्वेता मेघाकडे पाहत किंचित हसत होती. हसावं का रडावं ही मेघाची अवस्था. त्या खास बोलावलेल्या आर्टिस्ट सुंदर मेहंदी काढतील हे जियाला समजावूनही, नाही आंटी, आर्टिस्ट दीदी नको मला. तुला येते ना? तू म्हणालेलीस येते. तूच काढणार. जशी येईल तशी काढ, मला चालेल. जियाचं गोड आर्जव. अन मग लाडक्या राणूचा हट्ट पुरवण्यासाठी मेघाने मेहंदी कोन हातात घेतलाच. मोबाईलमधील मेहंदी डिझाईन पाहत मोराचा सुंदर आकार जियाच्या इवल्याशा हातावर रेखाटायला सुरुवात केली. सुरुवातीलाच हात थरथरला किंचित, पण मग स्थिरावला. आज जवळजवळ 11 वर्षांनी मी मेहंदीचा कोन हातात घेत आहे. अधूनमधून कागदावर नक्षी काढायची सवय आहे, पण तळ हातावर मेहंदी रेखाटली नाहीच. शेवटची मेहंदी काढलेली तेव्हा समीर खूप चिडलेला. ऑफिसमध्ये पार्टनरशी कडाक्याचं भांडण झालेलं आणि घरी येऊन राग माझ्यावर निघाला. संक्रांत म्हणून मेहंदी काढायची लहर आलेली मला. तसं तर त्यालाही आवडायची माझ्या हातावरची मेहंदी. हात हातात घेऊन गंध श्वासात भरून घ्यायची त्याची सवय, अन मग अलगदच तळ हाताला स्पर्शणारे त्याचे ओठ. पण त्या दिवशी सर्वच बिनसलेलं. भांडला माझ्याशी. वेस्ट ऑफ टाईम म्हणत मेहंदीचा कोन फेकून दिला. मी आपले अश्रू सावरतच अर्धवट रंगलेला हात धुवून टाकला. दुसऱ्या दिवशी सॉरी म्हणाला. मेहंदीचा कोनही आणून दिला. पण माझी इच्छा नष्ट झालेली. काही आठवणी मनात रुतून बसतात. आत्ताही सरकन काटा आला ते भांडण आठवून. समीर, तू गेल्यावर तर मेहंदीने माझ्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतली. नाहीच रंगले हे तळहात पुन्हा कधीच त्या तांबूस लाल रंगाने. ब्युटिफुल डिझाईन मेघा. मम्मीजी नाश्त्याची प्लेट घेऊन आल्या अन तिने डोळ्यात येऊ पाहणारे अश्रू परतवले. मंदस्मित करतच त्यांना थँक्स म्हटले. अभिचे नाव घेत श्वेताची थट्टा मस्करी करणे, आपापल्या लग्नाच्या वेळेच्या मेहंदीचे किस्से, त्यात 60च्या आसपासच्या आत्या, मामी, काकी. आमच्या वेळी तर गावी उदबत्तीच्या काडीने मेहंदी काढली जायची. या ब्लॅक अँड व्हाईट मूव्ही जमान्यातील आठवणींना उजाळा दिला गेला. मधूनच आर्याचे धावत आत येणे, मेहंदी काढणाऱ्या सर्वांकडे पाहत नाक ओढतच, ओ माय गॉड, कधीचे बसलेत हे सगळे. बरं झालं मला मेहंदी आवडतच नाही. हे चेहऱ्यावरचे भाव. ती छोट्या मोठ्या मुलांना जमवून घरभर गोंधळ घालत होती. बच्चा पार्टीचा म्होरक्या बनून सर्वत्र नाचत होती. मेघाने 1-2दा पकडून जवळ बसवायचा प्रयत्न केलाही, पण मला दादाजींनी बाहेर बोलावलंय, दादीजींनी काम सांगितलंय, अशी काहीही कारणे सांगून तिचं पळून जाणं ठरलेलं. मेहंदी फंक्शनमध्ये गप्पांना रंग चढत होता. अनोळखी मेघाला सहजच सर्वांनी सामावून घेतले.
किंवा बोलक्या मेघाला त्या महिला मंडळात विरघळून जायला फारसा वेळ लागला नाही. जियाची झाली की तूही मेहंदी काढून घे, मम्मीजींनी हक्काने येऊन सांगितले. त्यांना वरवर होकार देत नंतर काढते एवढेच उत्तर दिले. मम्मीजी खरंच किती प्रेम करतात. माझ्या हातावरही मेहंदी असावी ही त्यांची इच्छा. त्या दिवशी हक्काने कुंकू लावले आणि आज मेहंदी. समीर या जगात नाही, मी विधवा आहे हे कुठेही जाणवू देत नाहीत. तू वेगळी नाहीच, आमच्यातलीच आहेस, आमच्यासारखीच, आमचीच, हे मायेने सांगतात. मम्मीजी तुसी बहुत ही प्यारे हो. 7 वाजत आलेले. श्वेताची मेहंदी पूर्ण होऊन ती निवांत बसलेली. जियाचा एक हात पूर्ण करून मेघाने दुसऱ्या हातावर नक्षी काढायला घेतलेली. मध्येच मोबाईलवर गाणी लावत कझिन्सना डान्स करण्याची हुक्की आली. एकमेकींना ओढून उठवण्याची चुरस. मेघाचाही हात पकडून उठवण्याचा प्रयत्न करणारी श्वेताची कझिन. सॉरी आय कांट डान्स म्हणत मेघाने हात सोडवून घेतलाच. आँखों की गुस्ताखियां माफ हो. अर्पिता श्वेताच्या कझिनने मोबाईलवर सुरू केलेलं गाणं अन मेघाने डोळे विस्फारून तिच्याकडे पाहिलं. अर्पिता अन श्वेताची मेघाकडे पाहत मिश्किल हसण्याची जुगलबंदी. अर्पिताकडे रागात बघणाऱ्या तिला, मेघा हे गाणं कुणाच्या आवडीचं आहे असं म्हणत श्वेताने अजूनच चिडवले. देवा वाचव मला. मेघाने नकारार्थी मान हलवतच मेहंदी काढण्यात लक्ष गुंतवले आणि तेवढ्यात बाहेरून गोंधळ ऐकू आला. कुणाला तरी आत येण्यापासून अडवणाऱ्या स्त्रियांचा आवाज. श्वेता से कल मिलना आज नहीं. या वाक्यासरशी मेघा आणि श्वेताने एकमेकींकडे पाहिले. अभि नक्कीच. दोघींचेही चमकलेले डोळे. अरे मुझे श्वेता से नहीं मिलना, मुझे सिर्फ मेहंदी देखनी है असं म्हणत अभि आत शिरलाच अन भावी जावयाला अचानक आलेलं पाहून निशाजी अन मम्मीजी आनंदल्या. श्वेता आधी खुश अन मग सगळ्यांच्या चिडवण्यावर गालावरची लाली जरा जास्तच गडद झाली. श्वेता जवळ बसत मेघाकडे पाहत मिश्किल हसत होता अन मागच्या दाराकडे खुणावत होता. तिला समजेना काय सांगू पाहत आहे. प्यारी भाभीजी प्रणाम. त्याच्या हाकेवर मेघा गोरीमोरी. घाबरून आजूबाजूला पाहिले तर हा मेघाच्या शेजारी बसलेल्या श्वेताच्या दूरच्या नात्यातील वहिनीला हाक मारतो आहे असे भासवत होता. पण खोडकरपणे हसत मेघाकडे पाहत होता. डोळे गच्च मिटून मेघा हसू गालातच दडवत होती. तिथे बसलेल्या 15-20 भाभीजींच्या घोळक्यात अभिचा खोडकरपणा सहज लपला गेला. हा अभि पण ना कसा गोडपणे भाभीजी म्हणतो. मी कितीही ओरडले रागावले तरी ऐकतच नाही. हक्काने भाभीजी बनवले आहे याने. इश्श, मी पण काय विचार करत आहे. मी कोणाचीही भाभीजी नाही, आत्ता तर नाहीच. नशीब यांचे भाई इथे नाहीत. अभि कम आउटसाइड. दरडावणारा आवाज लिव्हिंग रूमच्या दारातून आला आणि मेघा गोठलीच. राजीव येणार नव्हते ना मग? डॅड तू कधी आला? जिया वळून पाठच्या दाराकडे आश्चर्याने पाहत होती, पण मेघाने वळून बघायचे टाळले. 10 minutes बॅक. त्याचं कडक उत्तर. श्वेता मागच्या काचेच्या स्लायडिंग विंडोमध्ये त्याचे प्रतिबिंब तिला दिसत होतेच आणि कदाचित त्यालाही तिचे. काचेतूनच नजर चुकवत पाहणारे दोघे. राजीव, या काचेतूनही तुमच्या नजरेची धार काही कमी होत नाही. का असे बघत आहात? श्वेता म्हणते ते बरोबर आहे. तुमच्या आँखों की गुस्ताखिया वाढत आहेत. पुरे आता ते काचेतून आरपार बघणे. हाँ भाई मेरे साथ ही आए, बस एक बार पूछा मैंने, तुरंत तैयार. अभिचे डोळे मिचकावतच सांगणे. अभि. पुन्हा तीच जरब. मी आर्यासाठी आलो आहे, तिचा फोन आलेला. हे वाक्य तिला उद्देशून होते, तरीही नाहीच वळली. समोर श्वेता खुणावत होती, बघ की मागे, अन ती श्वेताला नजरेनेच दटावत होती. एवढ्या सगळ्या बायकांमध्ये यांच्याकडे वळून पाहू का मी? नो वे.
श्वेता आणि अभि तर टपले आहेत मला त्रास द्यायला, आणि यातील काही कझिन्स पण. त्याला दारात आलेला पाहून, राजीव जी कैसे हो? यू आर लुकिंग हैंडसम, स्पेक्स में तो और भी ज्यादा. आपका फोटो देखा बिझनेस टुडे में. महिला मंडळ त्याचे कौतुक करण्यात गडलेले आणि मेघाच्या रागाचा पारा हळूहळू चढत होता. दात ओठ खाऊन हातातली मेहंदी कोनवरची पकड जरा जास्तच घट्ट होत होती. या बायकांना काही उद्योग नाही का? स्वतःचं लग्न झालेलं आहे, यांचे नवरे बाहेर गप्पा करत बसलेत, यांची मुलं इथे हुंदडत आहेत. जिया बसली आहे आणि सरळ तिच्या समोर तिच्या डॅडला हँडसम म्हणत आहेत. आगाऊ बिंडोक कझिन्स. राजीव, तुम्ही काय मंदस्मित देत आहात सगळ्यांना? तुमचं काय काम आहे इथे? जा ना, बाहेर बसा. रागातच काचेतील त्याच्याकडे पाहत ओठ तिरपे झालेच आणि त्याने ते तिचे चिडणे अचूक टिपले. मेघा, जेलस ना? आय जस्ट एन्जॉय दिस सिच्युएशन. माझ्यावर हक्क दाखवण्यासाठी या सगळ्या फिमेल गँगवर तुमचा राग. ठीक आहे, बट माझ्याकडे अँग्री लुक का देत आहात? मी काहीच केलेलं नाही. हमारे दिल में तो सिर्फ आप ही बसते हो और कोई नहीं. भाई ये ना, माझी मेहंदी तर बघ. श्वेताने आमंत्रण द्यायची खोटी की त्याने लिव्हिंग रूम मध्ये पाऊल टाकलेले तिला काचेत दिसले. क्षणभर डोळे गच्च मिटत तिने जियाच्या हातावर लक्ष केंद्रित केले. जा, नाहीच बघणार तुमच्याकडे. राजीव, आज शिक्षा तुम्हाला. श्वेता शेजारी गादीवर निवांत बसत तिची मेहंदी पाहण्याच्या बहाण्याने समोरच्या गादीवर बसलेल्या जिया आणि मेघाला पाहणारा तो. मेघा, आजही मान खाली घालूनच बसायचे आहे का? आय जस्ट डोंट अंडरस्टैंड. ऑफिस में मुझसे नजरें मिलाने वाली मेघा बाहर इतना शर्माती क्यों है? लोग बैठे हैं इसलिए? गॉड नोज. डॅड, माझी पण मेहंदी बघ. जियाने डावा हात त्याला दाखवला. उजवा हात अजूनही मेघाच्या हातात. श्वेताच्या जवळून तो उठला हे नजरेच्या कोपऱ्यातूनच मेघाला जाणवले आणि श्वास रोखला गेलाच. जिया समोर व्यवस्थित गादीवर बसून मेहंदीची नक्षी पाहणारा तो. मेघाचा किंचित थरथरणारा हात आणि जियाच्या उजव्या हातावरची नक्षी बिघडू लागली. तेवढ्यात दारातून आर्याची आलेली खणखणीत हाक, अंकल बाहेर या, खेळायचं आहे. तिला हात करतच, कमिंग स्वीटहार्ट, 2 मिनिटात येतो. त्याचे उत्तर ऐकून तर मेघा अजूनच दचकली आणि बायकांमध्ये खुसफुस ऐकू आली. तो मात्र निवांतपणे मेहंदी पाहत होता. स्वीटू, इट्स ब्युटिफुल. जियाकडे पाहतच त्याचं बोलणं. त्याच्या शब्दांवर हातातून कोण सटकलाच. श्वास पुन्हा अडकला. ओ भाई, सिर्फ मेहंदी सुंदर है या? अभिने पुन्हा मागून चिडवले. मेघाने गच्च मिटलेले डोळे. त्याने उठून अभिचा हात पकडलाच रागात. चलो बाहर मेरे साथ, देन आय विल टेल यू. खेचून उठवलेच त्याला आणि श्वेता मोठ्याने हसत होती. जिया, मी आर्यासोबत बाहेर आहे. पुन्हा तिला उद्देशून, पण तिने नजर वर करून पाहिलेच नाही. तो गेला अभिला घेऊन बाहेर आणि तिने हुश्य केले. देवा, हे असे समोर येऊन बसलेले. माझ्या डोक्यातलं डिझाईन पुसून टाकल्यासारखं वाटलं. ब्लँकच झालेलं डोकं. पुढे काय नक्षी काढू सुचतच नव्हतं. जियाचा हात बघताना माझ्या हातातील बांगड्यांवर नजर जाणवली मला. राजीव, प्लीज, ही एंगेजमेंट होईपर्यंत असे अचानक समोर येऊन बसू नका. माझं डोकं काम करत नाही. असं सगळ्यांसमोर ब्युटिफुल बोलायची काय गरज होती? श्वेताच्या मेहंदीबद्दल काहीच बोलले नाहीत आणि मी काढलेल्या मेहंदीचं जाहीर कौतुक. या सगळ्या कझिन्स माझ्याकडे पाहत खट्याळपणे हसत आहेत. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान आणि शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.